कारण सर्वोच्च न्यायालयाने चौकट आखून दिलेली आहे आणि त्याच्यात असंच सांगितलेलं आहे की आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण तुम्ही देऊ शकता. राज्यातील आरक्षणाला विरोध करणारा असा जो समाज आहे, ओपन कॅटेगरी असं आपण ज्याला म्हणू शकतो, जर आपण पाहिलं तर हे सगळे नेते हे नवबौद्ध समाजाचे आहेत. त्याच्याशिवाय अन्य जे समाज घटक आहेत ज्यांना आता हिंदू दलित अशी संज्ञा वापरली जाते राजकीय परिभाषेमध्ये. नमस्कार, हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक गंभीर, नाजूक आणि संवेदनशील असा विषय आपल्याला आज त्याच्यावर चर्चा करायची आहे. राज्य सरकारनं, तुम्हाला आठवत असेल, मागच्या आठवड्यात जी त्यांची मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. या समितीचं काम असं होतं की या आधीचा जो न्यायमूर्ती बदर यांचा अहवाल राज्य शासनाकडे आलेला आहे आरक्षणासंबंधात, किंवा खरं तर अनुसूचित जातींचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये पोट विभागणी करून काही त्या जाती समूहामधील घटकांना, जे अधिक मागास आहेत, त्यांना वेगळ्या प्रकारे आरक्षण देण्याची तरतूद, म्हणजे आरक्षणा अंतर्गत दुसरं आरक्षण. हा विषय न्यायमूर्ती बदर समितीपुढे होता. त्यांनी एक अहवाल त्यांचा दिलेला आहे. त्या अहवाल देतेवेळी त्यांनी अशी शिफारस केली की आमच्या समितीकडे वेगवेगळ्या संस्थांनी, सामाजिक संस्थांनी, पक्षांनी, कार्यकर्त्यांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत याच विषयामध्ये की आरक्षणाची पोट विभागणी कशी करावी, कशी करू नये, कुणाचा फायदा व्हावा, कुणाचा होऊ नये, अशा प्रकारची विनंती करणारी अनेक निवेदनं आमच्याकडे आलेली आहेत. पण न्यायमूर्ती बदर समितीचा जी कार्यकक्षा होती ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी या संदर्भात होती. त्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला नाही, पण राज्य शासनाने याचा विचार करायला हवा. या अहवालानंतर आता राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती राज्य शासनानं नेमलेली आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलाच असेल की आरक्षणा अंतर्गत आरक्षण देण्याचा हा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक वर्ष एक प्रकरण सुरू होतं, ज्याच्यामध्ये तामिळनाडू सरकार आणि आंध्र सरकार यांनी अशा प्रकारे अनुसूचित जातींचे जे घटक आहेत त्यातल्या काही घटकांना हे अधिक थोडं संरक्षण देण्याचं किंवा त्यांना अधिक मदत करण्याची आवश्यकता आहे असा विचार करून आरक्षणामधलं दुसरं आरक्षण काढून दिलेलं होतं. याला सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, पण संबंधित उच्च न्यायालयांनी ती राज्य सरकारची योजना फेटाळून लावली. हे घटनाबाह्य आहे असं सांगितलं. अनुसूचित जातींच्या मध्ये कुठलाही बदल यादीमध्ये करण्याचा अधिकार राज्यांना नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. अशाच प्रकारे पंजाब राज्य सरकारनं देखील त्यांच्याकडे असलेल्या अनुसूचित घटकांना काही प्रमाणात वेगळं आरक्षण देण्याची तरतूद केली. त्यालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलेलं होतं. हे सगळी प्रकरणं सुरू असताना 20 वर्षापूर्वी 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो कायम ठेवला. म्हणजे अशा प्रकारे आरक्षणांतर्गत दुसरं आरक्षण देता येणार नाही, ते घटनाबाह्य ठरेल असा निर्णय दिला. याच्यावरती परत फेरी विचार याचिका किंवा अन्य याचिका दाखल झालेल्या होत्या. त्याचा विचार सर्वोच्च न्यायालयात सुरू होता आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी, तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड हे पदावर होते, त्यांच्या खंडपीठानं आधीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला, फिरवला. पूर्वीचा निर्णय 6 न्यायमूर्तींनी दिलेला होता. यावेळेला चंद्रचूड यांच्यासोबत 7 न्यायमूर्ती होते. त्याच्यामध्ये त्यांच्यानंतर काही काळाने सरन्यायाधीश झालेले आपले गवई साहेब सुद्धा होते, भूषण गवई. त्यांच्यासह अन्य वरिष्ठ न्यायमूर्ती त्यात होते. त्याच्यातल्या एका न्यायमूर्तींनी वेगळा निर्णय दिला. त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे यादीमध्ये काही बदल करण्याचा किंवा आरक्षणात आरक्षण देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, तो संसदेचा अधिकार आहे असं म्हणून त्यांनी तो
त्यांचा एक डिसेंट नोट ज्याला म्हणतात किंवा वेगळा निर्णय, नकारात्मक निर्णय हा त्याने दिला. पण 6 न्यायमूर्तींनी जे 3 वेगवेगळी जजमेंट लिहिली त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जो निर्णय दिलेला होता त्याच्याशी सहमती दर्शवली आणि अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आता हा क्रांतिकारी निर्णय दिला की आरक्षणाच्या मध्ये दुसरं आरक्षण द्यायचं. पण यालाही परत फेरी विचार याचिका दाखल झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं अखेर ऑक्टोबर 24 मध्ये असा निर्णय दिला की अशा प्रकारे हे जे आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण हे देण्याची गरज आहे, कारण मागास वर्गांच्या मध्ये जे काही घटक आहेत ते अतिशय गरीब राहिलेले आहेत, मागास राहिलेले आहेत, त्यांना प्रगतीची संधी मिळालेली नाही, शिक्षणात आणि नोकऱ्यात त्यांची आरक्षणं कमी राहिलेली आहेत. आता इथेच एक खरा वादाचा मुद्दा आहे. हा निर्णय आता अंतिम झाल्यानंतर मग राज्य सरकारांनी हालचाली सुरू केल्या की आपल्याकडे कशा प्रकारे हा निर्णय राबवता येईल. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अर्थातच महायुतीचं सरकार होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. ऑक्टोबरचा हा काळ आहे, म्हणजे निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या होत्या. त्या काळात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी याचा विचार करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अनंत मनोहर बदर यांची नियुक्ती एक सदस्य समिती म्हणून केली. त्यांचा अहवाल आता राज्य शासनाकडे आलेला आहे. पण त्यांच्या शिफारसीनुसार जी काही निवेदनं त्यांना प्राप्त झाली त्याचा विचार करा यासाठी मुख्य सचिवांची दुसरी समिती आता राज्य शासनाने नेमली आहे. त्यामुळे आता हा विषय माझ्या मते ऐरणीवर आलेला आहे आणि आता अनुसूचित जाती ज्या महाराष्ट्रात 59 आहेत आणि त्यांना 13% इतकं आरक्षण आपण देतो. केंद्र सरकारमध्ये हे आरक्षण 2% अधिक आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या सेवा किंवा त्यांची शिक्षण संस्था याच्यामध्ये 15% आरक्षण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत, म्हणजे 150 पेक्षा अधिक जाती या केंद्रीय सूचीमध्ये आहेत. त्यातल्या 59 जाती या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे तेवढ्याच लोकांना इथे आरक्षण मिळतं. आता 13% म्हणजे किती झालं तर महाराष्ट्राची 2011 मध्ये झालेली जनगणना त्याच्यामध्ये अनुसूचित जातींच्या म्हणजे या सगळ्या 59 जातींच्या लोकांची संख्या ही साधारणपणे 1,38,00,000 इतकी सापडलेली आहे. यांना हे आरक्षण मिळतं. आता आपल्याला माहितीच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ज्यांनी धर्मांतर केलं असा जो अस्पृश्य समाज, म्हणजे पूर्वीचे अस्पृश्य असणारे लोक, याच्यामध्ये महार कम्युनिटी ही खूप मोठी होती. ते सगळे बहुतेक बाबासाहेबांच्या बरोबर नवबौद्ध असं त्यांना आता आपण म्हणतो, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. या सगळ्या समाजाची संख्या ही अनुसूचित जातींच्या ज्या 59 जाती आहेत त्याच्यात अर्थातच सर्वात मोठी आहे. जवळपास 60% इतके नवबौद्ध आज आरक्षणाच्या या प्रक्रियेत आहेत. होतं काय की याच्याशिवाय मातंग समाज आहे किंवा चर्मकार समाज आहे किंवा अन्य ज्या छोट्या मोठ्या अनुसूचित जाती आहेत याचे समाज घटक, त्याची संख्या ही नवबौद्धांच्या मानाने पुष्कळ कमी राहते. त्यामुळे साहजिकच नवबौद्ध मंडळींना आरक्षणाचे लाभ सर्वाधिक मिळतात ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे. आपण जर बघितलं तर रिपब्लिकन पक्ष हा म्हणजे एक दलित मागास वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा असा मोठा पक्ष आहे असं मानतो. बाबासाहेबांनीच त्याची स्थापना केलेली होती आणि त्यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांनी हा पक्ष पुढे चालवला. मात्र कालांतराने त्याच्यात अनेक शकलं झाली, अनेक नेते तयार झाले. जर आपण पाहिलं तर हे सगळे नेते हे नवबौद्ध समाजाचे आहेत. त्याच्याशिवाय अन्य जे समाज घटक आहेत ज्यांना आता हिंदू दलित अशी एक संज्ञा वापरली जाते राजकीय परिभाषेमध्ये, तर त्याच्यामध्ये कोण कोण येतात तर मातंग मांग हा समाज 18% साधारणपणे आहे. हा सगळ्यात मोठा आहे, म्हणजे नवबौद्धांच्या नंतर मोठा घटक हा आहे. रविदास, चर्मकार, मोची असं ज्याला म्हणतात ते
साधारणपणे 10%च्या आसपास आहेत. आणि वाल्मिकी समाज, मेहतर समाज, हे सगळे समाज हे साधारणपणे 1.6% इतक्या संख्येने आहेत. म्हणजे आपण साधारण बघितलं तर नवबौद्धांची संख्या ह्या 59 जातींच्या घटकामध्ये 78 लाख एवढी साधारणपणे असेल, 75 ते 78 लाख. मातंग समाज हा 25 लाखाच्या आसपास असेल. रविदास चर्मकार ही मंडळी साधारणपणे 13 लाखाच्या आसपास सापडतील. आणि वाल्मिकी समाज वगैरे हे 2-3 लाख. आणि बाकीचे जे आहेत म्हणजे ज्याला ढोर, कंकय्या, होलार, खाटीक अशा कितीतरी जे आहेत 50 जाती सगळ्या ज्या आहेत, त्या सगळ्यांची प्रत्येकाची संख्या ही 1% कमी राहते. म्हणजे साधारणपणे लाख, हजार, काही हजारात अशा संख्येने ही मंडळी सगळी आहेत. आता मगाशी मी म्हटलं तसं आरक्षणाचा जो काही एक फायदा मिळालेला आहे या सगळ्या समाजांना गेली 60 वर्ष, 70 वर्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत, त्याच्यामध्ये नवबौद्ध समाजाला हा सर्वाधिक लाभ झालेला आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. सरकारी नोकऱ्या असतील, राजकीय आरक्षण असतील, त्याच्या सगळ्यामध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश. आरक्षण हा एक असा नाजूक विषय समाजामध्ये आहे की जे इतर समाज आहेत, ज्याला ओपन कॅटेगरी असं आपण म्हणू शकतो, या समाजाच्या मुलामुलींवरती हा एक अन्याय आहे अशी भावना असते. त्यामुळे आरक्षणाचा विषय निघाला की पेटून उठणारे, चवतळून उठणारे असे लोक पुष्कळ असतात. पण एक ज्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात, अमेरिकेमधून हे किंवा युरोपमधल्या तत्त्वज्ञानामधनं ही संकल्पना आलेली आहे की जो समाज अधिक मागास आहे, अधिक काही काल ज्याला म्हणतो आपण ऐतिहासिक कारणामुळे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, अशा समाजाला विकासाची, आर्थिक विकासाची अधिक संधी मिळाली पाहिजे, म्हणून त्यांना काहीतरी आरक्षण दिलं पाहिजे. ही संकल्पना घेऊन भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार होते त्या सर्वांनी, अर्थातच बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे प्रमुख शिल्पकार किंवा लेखक मुख्य, त्यांनी ती त्यांनी डिक्टेट केली पूर्ण घटना आणि ते लिहिली गेली. लिखित स्वरूपातली घटना साकार करणारे सगळ्यात मोठे प्रमुख शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, या अर्थानं त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार असं आपण म्हणतो. त्यांनी हे तत्व मान्य केलं आणि ते त्यांनी त्यांच्या घटनेमध्ये समाविष्ट केलं. आता तेव्हा देखील त्यांनी असं म्हटलेलं होतं की या आरक्षणाचा विचार 20 वर्षांनी पुन्हा केला पाहिजे. याच्यात 2 मतभेद लोकांचे आहेत की राजकीय आरक्षणाचा विचार करावा असं घटनाकारांनी म्हटलेलं होतं, पण नोकऱ्यामधलं आणि शिक्षणातलं आरक्षण हे चालू राहावं अशा प्रकारची संकल्पना सुरुवातीपासून होती. 3 प्रकारची ही जी आरक्षणं मिळतात त्याच्यामुळे आमदार खासदार होण्याची संधी ही मागासवर्गातल्या मंडळींना मिळते अधिक प्रमाणात, त्यांना राखीव ज्या जागा असतात त्याच्यावरती. शिक्षणामध्ये 13% आरक्षण मिळतं, त्यामुळे इंजिनिअरिंग असेल, IIT असेल, डॉक्टरकीचे प्रवेश असतील, या सगळ्या ठिकाणी त्यांना चांगल्या संधी मिळतात. सगळ्यात म्हणजे आरक्षणाला विरोध करणारा असा जो समाज आहे, ओपन कॅटेगरी असं आपण ज्याला म्हणू शकतो, त्याच्यामधून जो सगळ्यात एक ज्याला म्हणतो की अन्याय आमच्यावर होतोय अशी जी भावना तयार होते, ती ही उच्च आणि अतिउच्च असे जे प्रवेश आहेत, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिटी किंवा स्पेशालिटीमध्ये जे होणारे प्रवेश आहेत, त्याच्यामध्ये जागा 2, 4, 5 असतात आणि त्याच्यातल्या काही आरक्षित राहिल्या तर बाकीच्या गुणवंत विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो अशी भावना समाजामध्ये तयार होते. मुळात आरक्षण किती काळ चालू ठेवायचं ही सगळी चर्चा आहे. अशाच प्रकारे चर्चा सुरू होऊन म्हणजे बीजेपीचं सरकार आलं, मोदींचं सरकार पुन्हा आलं तर ते 3ऱ्या वेळेला आल्यानंतर आरक्षण रद्द करतील ही भावना, ही भीती समाजामध्ये पसरवली गेली आणि त्याचा लोकसभेला मोदींच्या सरकारला, म्हणजे मोदींच्या पक्षाला मोठा फटका बसला, हे आपण पाहिलं. खरं तर आरक्षण ही अशी गोष्ट आहे की सर्वच राजकीय पक्षांना आरक्षण हवंय, पण समाजातल्या काही वर्गाला आरक्षण नको असतं. आता हे आरक्षण कोणीच कधी काढून घेऊ शकेल अशी अजिबात परिस्थिती नाही.
आणि वारंवार सगळ्या राजकीय पक्षांनी हेच सांगितलेलं आहे की आरक्षण चालू ठेवलं जाईल, ते दिलं जाईल. आता पुन्हा कळीचा मुद्दा असा येतोय या सगळ्या आता जो विषय सुरू आहे त्याच्यामध्ये, की आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण म्हणजे नवबौद्धांना किती आरक्षण मिळायचं, किती त्यांची संख्या आहे त्या प्रमाणात त्यांना मिळायला पाहिजे. तर जे 13% आहेत त्यातले 60% किंवा 50% आरक्षण हे नवबौद्ध समाजाला दिलं जायला हवं. आणि मग त्याचप्रमाणे मातंग समाजाला त्यांची संख्या 18% असेल तर तितक्या प्रमाणात त्यांना या आरक्षणातलं अंतर्गत आरक्षण मिळायला पाहिजे का? आणि रविदास शर्मकार यांना किती ठेवलं पाहिजे, बाकीच्या मंडळींना किती आरक्षण राहिलं पाहिजे? 13% मध्येच. कारण सर्वोच्च न्यायालयाने चौकट आखून दिलेली आहे आणि त्याच्यात असंच सांगितलेलं आहे की आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण तुम्ही देऊ शकता राज्य सरकार, पण त्याच्यासाठी ती जी मर्यादा घटनेची दिलेली आहे, अनुसूचित जातींना 13% महाराष्ट्राच्या संदर्भात आणि अनुसूचित जमातींना 7% इतकं आरक्षण दिलेलं आहे, त्याच्या अंतर्गत तुम्हाला द्यावं लागेल. आता इथेच खरा प्रश्न आहे की नवबौद्ध समाजातल्या जे विचारवंत आहेत, जे समाजाच्या दृष्टीनं व्यापक विचार करू शकतात, अशा मंडळींचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक जात पुढारलेली आहे असं म्हणून त्यांचं पूर्ण आरक्षण बंद करू शकत नाही. त्यांच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, हा एक मुद्दा. दुसरा एक सजेशन किंवा एक सूचना अशी पुढे येते की आरक्षण देत असताना ज्यांनी 2 पिढ्या आरक्षण घेतलेलं आहे किंवा ज्यांनी अधिक त्यांना लाभ मिळालेला आहे, ज्यांची सामाजिक स्थिती आणि आर्थिक स्थिती ही चांगली सुधारलेली आहे, अशा मंडळींना आरक्षणातून यापुढे बाजूला ठेवलं पाहिजे. त्यांच्या पुढच्या ज्या पिढ्या असतील किंवा पुढचे जे मंडळ असतील त्यांना हा प्रवेश देताना आरक्षणाचा लाभ किंवा नोकऱ्या देताना आरक्षणाचा लाभ मिळू नये असा विचार जे रिपब्लिकन पक्षाचे व्यापक विचार करणारी मंडळी आहेत किंवा बाबासाहेबांचा विचार मानणारे सगळे लोक आहेत, अशी मांडणी करतात. हे करायचं म्हटलं तर शक्य आहे का? राज्य सरकारला हे शक्य आहे असं मला काही वाटत नाही. समाजामध्ये याच्यामध्ये काही परिवर्तन, खूप मोठा विचार विमर्श होऊन जर काही चांगला मार्ग कोणाला काढता आला आणि तर तो सुचवला पाहिजे. आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण द्यायची आता राज्य सरकारनं तयारी सुरू केलेली आहे, त्याच्यासाठी समिती आलेली आहे. एक न्यायमूर्तींचा अहवालही आपल्याकडे आलेला आहे. पुढच्या काळामध्ये, पुढच्या वर्षभरामध्ये याचा विचार राज्य सरकारला करावा लागणार आहे. पण हे देत असताना पुन्हा समाजामध्ये जातीय तणाव तयार होणं किंवा जातींमध्ये पुन्हा काही वाद निर्माण होणं, संघर्ष तयार होणं, हे आपल्या समाजाला परवडणार नाही. त्यामुळे याचा पुन्हा एकदा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. मुळात आरक्षण न देता बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्या, हा एक तोडगा असू शकतो का, याचा विचार व्हायला पाहिजे. या सगळ्या व्यापक चर्चा आता सुरू होतील, व्हायला हव्यात. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं, या माहितीविषयी आपली काय मतं आहेत, आम्हाला जरूर कळवा. आणि आमचा हा व्हिडिओ, आमचं हे चॅनल आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, नवराष्ट्राला सबस्क्राईब करा अशी विनंती. आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो. पुढे अशाच एखाद्या चांगल्या विषयासह आपण भेटू. धन्यवाद.